श्री स्वामी समर्थ. ज्या स्त्रीला हे संकेत दिसतील तिच्या घरात देवी शक्तीचा वावर असतो. ज्यावेळी आपण एखादा ग्रंथ वाचत असतो किंवा मग श्री स्वामी समर्थ अथवा इतर कोणतीही देवीची पूजा अर्चना मनापासून करत असतो, जेव्हा आपण कोणतीही साधना, पारायण, जप, तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते. यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखावे ते आज पाहूया. ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्याची मनोभावाने पूजा करतात, त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली, हिरव्या बांगड्या, जोडवी असे अलंकाराने सजवलेली स्त्री दिसते किंवा मग सुहासिनी बाईचे दर्शन होणे अथवा एखादी म्हातारी कपाळावर आट्या पडलेली म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते. जर अशी कोणतीही म्हातारी स्त्री नवरात्रीच्या काळात तुम्हाला कोणतीही मदत मागत असेल तर ते आवश्यक करा, कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणीमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते. ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैवी शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे असे समजावे. जेव्हा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवाची आकृती तयार झालेली देखील दिसते. ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभव होत असेल तर समजावे की हा देवाचा वावर आपल्या आजूबाजूला आहे. श्री स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेले असता व तिथून घरी आल्यावर काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण मठामध्ये स्वामींना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला भेटतात. आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्यांच्यामध्ये आपले उत्तर समजते व स्वामी लीला यामुळेच आपल्याला समजते. आजही देवाला काही ठिकाणी कोल लावले जातात व आपले घराणे सांगून प्रश्न विचारले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भोवयाच्या मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते. जर का सकारात्मक असेल, उजवा नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो, तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो. हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो. यामध्ये देवांचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना याचा अनुभव येतोच. जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चितच देतो, परंतु ते आपल्याला समजत नाही, आपल्या बुद्धीला पटत नाही. त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो. जे कुलदेवतीची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुहासिनी स्त्री तिला अचानक भेटावयास येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवी तिची ओटी भर असे सांगते. त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे. जे दत्तगुरूंची भक्ती करतात किंवा गुरुचारित्र्याचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या खुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात. यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नामध्ये देवीची अनुभूती होते. दत्तगुरू आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात. गुरुचारित्र्याचे पारायण करताना या गोष्टीचा अनुभव येतात व आपल्याला आपल्या प्रश्नाची उत्तरे देखील मिळतात, परंतु ते समजून घेता आलं पाहिजे. ज्या स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करून देणार आहेत. शिवलिंगावर पंचमूर्ताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे. किंवा मग शिवपिंडावरील वाहिलेले फूल, बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे हे सुद्धा एक शुभ संकेत आहे. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंडी गारवा जाणवतो. त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. त्या घरात आनंदच आनंद नांदते. प्रत्येक सदस्याचा चेहरा हसमुख असतो. तुळजापूर, शिर्डी, गंगनपूर, नरसिंगवाडी, अक्कलकोट, शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. जे लोक कधीही तिकडे जातात, नियमित असं अथवा कधीतरी असो, पण त्या लोकांना या गोष्टीची अनुभूती येतेच.
काही अडचणी, गाडी बंद पडते, काही जणांना राहण्यासाठी जागा नसते, असे बरेच प्रॉब्लेम येतात, परंतु त्यांच्यातून मार्ग निघतो. घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गांगणापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, हळद, ज्योतिबांचा भंडारा, लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा यापैकी काही आजारी माणसाच्या अंगाला हातपायाला लावले असता अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. ते आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो. यामधून देवाचे खरे सत्व कळते. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता ही नाहीशी होते व मनाला सुखद असा अनुभव होतो. ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो, एकांतात म्हणजे इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्यांच्या फुलांचा, स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्यावेळी बकुळीच्या फुलांचा व शिवशंकर यांचे ध्यान करतेवेळी पारिजातकांच्या फुलांचा व भगवान विष्णू यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येते. देवीची उपासना करताना मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो. लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की तिथे देवी शक्ती वावरत आहे, कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते, पण ते समजून घेणे त्यांच्या विचारांच्या पलीकडे असते. चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तिथे पिल्ले जन्माला घातले तर घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभ समाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीच्या आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो. अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना काही इजा पोहोचू नये, अन्यथा या उलट होण्याची शक्यता देखील असते. रस्त्यावरून चालताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हातांनी झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहतात तो लख्ख प्रकाश गायब झालेला दिसतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो, हे काय असावे? हा सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे. जी व्यक्ती संकटाच्या पेचात पडलेली किंवा तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का, किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा झालेल्या व्यक्तींनी गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे. यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात व हळूहळू मन हलके होत जाते. ही सुद्धा देव आपल्याबरोबर असल्याचा संकेत आहे. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे, तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. आपोआप दुर्वा उगवणे, घरातील बागेमध्ये दुर्वा उगवला तर समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाही. देवाने हा आपल्याला संकेत दिलेला असतो, कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीच आपले विघ्न दूर करतो आणि आपले काम निर्विघ्नपणे पार पडते. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात. नारळाला शुभ मानले जातात. घरातील नारळ आपोआप तडकणे, घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असेल आणि त्याला आपोआप तडा गेला असेल तर समजावे की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे. तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही. जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास उतरत नाही. त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नसते याची भीती सतावत असते. अशा वेळी देवांच्या समोर नारळ ठेवून घराने घातले असता काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव देतो आणि आपल्यालाच तारत असतो. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे, तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारे दैविक शक्तीचा अनुभव एकदा तरी होईलच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.